माझा छत्रपती संभाजी. तर दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमधल्या ठाकरे गटाच्या मोर्चावरती भाजपने टीका केली आहे. संभाजीनगरची पाणी योजना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळेच लांबली असा आरोप भाजपने केलाय. दरम्यान या संदर्भात मंत्री अतुल सावे, खासदार कराड आणि आमदार संजय केणेकर यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. एक खासदार आणि एक आमदार आहेत, त्यांना मोर्चाबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सुरुवात तुमच्यापासून करतो. काय म्हणाल आजच्या मोर्चात? छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर केली. त्याचं टेंडर झालं, त्याचं वर्क ऑर्डर झालं, पण सरकार बदलली आणि त्यावेळेस उभाटा सरकारने या योजनेला स्थगिती दिली आणि जवळजवळ 2 वर्ष ती फाईल खेळत राहिली. आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही ताबडतोब ते काम सुरू करावं आणि पाण्याच्या योजनेला मान्यता द्यावी ह्याकरता आम्ही मोर्चा काढला होता. आज जो मोर्चा निघतोय उभाटा शिवसेनेतर्फे, तो त्यांच्याच चुकीमुळं या जनतेला पाणी मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 1680 कोटी रुपयाची 2019 मध्ये जे टेंडर निघालं होतं, संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार कोण? भाजप कशाला? संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला पूर्णपणे उभाटा शिवसेना किंवा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये चाललेलं नेतृत्वात चाललेलं सरकार हे जबाबदार आहे. 2 ते 2.5 वर्ष निविदा फायनल झाली नाही आणि काम सुरू करायला वेळ लावला, म्हणून हे 2-2.5 वर्ष वाढलेले. दबाड लांडगं ढोंग करते आणि उगाचच पाणी मागायचं सोंग करते. ही योजना 80% पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यांना श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय, परंतु निश्चित आज जी विस्कळीत यंत्रणा झाली पाणी पुरवठ्याची, जी वितरणाची विस्कळीत योजना झाली, 2.5 वर्षामध्ये 900ची जर योजना 900 पाईपलाईनची जर योजना यांनी चालू केली असती तर यांनी फक्त नारळ फोडले आणि जनतेची दिशाभूल. मी त्यावेळेस बोलायला गेलो तर मला तुरुंगात टाकलं, मला अटक केली. मी विचारायला गेलो हे खोटं करताय तुम्ही. 900च्या योजनेमध्ये यांनी सगळा फॉल्स करून ठेवला, कारण यांची जी यंत्रणा यांचाच भ्रष्टाचार आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे सोंग करताय. बापाचं पाप लपवण्याचं काम पोरगं करतंय.